साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। हेल्मेट न घातल्यास दंड 1000, नो पार्किंग मध्ये वाहन लावल्यास दंड 3000 रुपये, विमा नसल्यास दंड 1000, दारू पिऊन गाडी चालवल्यास 10,000 रुपये दंड, नो एंट्री मध्ये गाडी घातल्यास दंड 5000 रुपये, गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास 2000 रुपये दंड, प्रदूषण प्रमाणपत्र नसेल तर 1100 रुपये दंड, 3 माणसांनी एकाच दुचाकीवर प्रवास केल्यास 2000 रुपये दंड। पण ट्रॅफिक सिग्नल नीट नसल्याने अपघात झाला, जबाबदार कोणीच नाही। रस्त्यावर खड्डे, जबाबदार कोणीच नाही। पादचारी मार्ग अतिक्रमित, जबाबदार कोणीच नाही। रस्त्यावर लाईट नाहीत, जबाबदार कोणीच नाही। रस्त्यावर कचरा पसरलेला, जबाबदार कोणीच नाही। रस्त्याच्या कडेला लाईटचे खांबच नाहीत, जबाबदार कोणीच नाही। रस्ते खोदून तसेच सोडलेले, जबाबदार कोणीच नाही। एखाद्या खड्ड्यात पडून जखमी झाला तर जबाबदार कोणीच नाही। गाडीला भटक्या गायी, जनावरे धडकली किंवा कुत्र्याने चावलं तरी जबाबदार कोणीच नाही। गटाराचं पाणी रस्त्यावर वाहत असेल तरी जबाबदार कोणीच नाही। असं वाटतं की जणू सर्व गुन्हे फक्त सामान्य माणूसच करतो आणि त्यालाच फक्त दंड भरावा लागतो। प्रशासन, महानगरपालिका, सरकार यांना कधीच जबाबदार धरलं जात नाही। कायदे फक्त नागरिकांसाठीच आहेत। सरकार निष्काळजीपणासाठी कुणालाच जबाबदार धरलं जात नाही। आपल्याला मेहनत करायची, आपल्यालाच त्रास सहन करायचा, कर भरायचा, दंड भरायचा, सरकारी खजिना भरायचा। आता मात्र हे थांबलंच पाहिजे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यालयात आणि चौकात जाब तर विचारणारच। आणि आता याला एकच पर्याय, रयतेचे शासन, सनई छत्रपती शासन।